नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज बघा मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. गंमत अशीच की जी आम्ही अट्रॅक्ट केली होती किंवा मॅनिफेस्ट केली होती. मी तुम्हाला रोज म्हणते ना की मला रोज 11,111 रुपये मिळत आहेत. मला रोज 11,111 रुपये मिळत आहेत. तर काल आम्हाला एका जे सोसायटीचं काम झालं त्याचा एक चेक मिळाला. तो समवन काहीतरी 5,000 रुपये होता. आणि आज हा मिळाला आहे दुसरा चेक, ज्याची अमाऊंट आहे 4,705. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही बघायला गेलं तर 9 ते 9,500 रुपये आम्हाला या 2 कामातनं मिळाले. आता आजूबाजूलाच सोसायट्या होत्या, आजूबाजूलाच ती लोकं होती जी रोज आमच्या दुकानाच्या किंवा शॉपच्या आजूबाजूला फिरत होती, हो की नाही. त्यांना माहिती होतं की आमच्याकडे 4 वर्ष झेरॉक्सचं काम देखील चालतं. परंतु फरक काय आहे, आम्ही रोज मागत होतो, आम्ही रोज सांगत होतो की आम्हाला काम पाहिजे, हो की नाही. आम्हाला झेरॉक्सचं मोठ्या मोठ्या सोसायटींची कामं पाहिजेत आणि त्याच्यातनंच मग ते अट्रॅक्ट झालं आणि कामं यायला लागली. बघा, या गोष्टीवर तुमचा विश्वास तेव्हाच बसतो जेव्हा तुम्ही या प्रॅक्टिसमध्ये असता. आणि मग असे प्रत्यय यायला लागल्यावर तुम्हाला त्याच्यावर विश्वास, त्याच्यावर द्विगुणित व्हायला लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगते की अशा जर मज्जा किंवा अशा जर गोष्टी तुम्हाला हव्या असतील आणि आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पैसा अट्रॅक्ट करायचा असेल तर डेली अफर्मेशनची प्रॅक्टिस तुम्ही केलीच पाहिजे, हो की नाही. बरोबर की नाही दीपा? आज दीपा आलेली आहे ऑफिसमध्ये. येस अगदी बरोबर है ना. तर अफर्मेशन शिवाय मित्रांनो पर्याय नाही आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझंच देखील हे कॉपी केलं अफर्मेशन तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मला रोज 11,111 रुपये मिळतात असं म्हणायला सुरुवात करा. बघा, अपॉर्च्युनिटीज समोरून येतील, काही ना काही मदत मिळेल आणि तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल. हे त्याचे 2 प्रत्यय आहेत. काल तो चेक आईने बँकेत जाऊन टाकला, त्याच्यामुळे मी दाखवू शकले नाही आणि म्हटलं आज हा दुसरा चेक तरी तुम्हाला दाखवते. हे मॅनिफेस्टेशनची जादू आहे जी तुम्ही देखील अनुभवा, हे मी सांगत आहे. अफर्मेशन सांगा तुम्ही कुठलं चूज केलं आहे, कसं लिहिलं आहे. काही गायडन्स पाहिजे असेल तरी तुम्ही मला फोन करा किंवा कमेंट्स बॉक्समध्ये काही ना काहीतरी तुमचं अफर्मेशन लिहा आणि त्याची दिवसातनं 100 वेळा प्रॅक्टिस करा बोलण्याची. ऑल द बेस्ट.